म्युटेशन थिअरी. डार्विन्सच्या थिअरीच्या नंतर आपल्याला म्युटेशन्स थिअरी पाहायची आहे. आता सायंटिस्ट ह्युगो दी व्हॅरिस या थिअरीच्या नावातच आहे पहा की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी बदल घडणार आहेत, म्युटेशन्स घडणार आहे आणि त्या म्युटेशनच्या नंतर हळूहळू नवीन स्पीसीज तयार होईल. त्याला म्हणायचं तुम्हाला म्युटेशन थिअरी. एकदम सोपी सोपी आहे, बरोबर आहे. आता ही थिअरी स्टडी करायच्या अगोदर तुम्हाला म्युटेशनचं मिनिंग माहित पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय म्युटेशन? इट इज सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. आता एक लक्षात घ्यायचं आहे, जेनेटिक मटेरियल म्हटलं मग त्याच्यामध्ये डीएनए, जीन्स, क्रोमोझोम सगळे कन्सेप्ट आले. मग त्या लेव्हलला सडन चेंज येतो, स्पॉन्टेनियस चेंज होऊन राहिला आणि त्याच्यामुळे काहीतरी नवीन व्हेरायटी तयार होणं, याला म्हणायचं तुम्हाला म्युटेशनल थिअरी किंवा म्युटेशन थिअरी, बरोबर आहे. मग आता हा जो ह्युगो दी व्हेरिस नावाचा सायंटिस्ट आहे, यांनी कोणत्या प्रकारचा स्टडी केला, कोणत्या ऑर्गॅनिझमवर स्टडी केलाय पहा. ही स्टडीड द ऑर्गॅनिझम दॅट इज अँजिओस्पर्म. त्यांनी एका फ्लॉवरिंग प्लांटचा स्टडी केला पहा, दॅट इज एनोथेरा लॅमार्कियाना. ऑर्गॅनिझमचं नाव आहे, म्हणजे प्लांट आहे इनोथेरा लॅमार्कियाना. जर याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये पाहिलं तर या प्लांटला वाचायचं तुम्हाला इव्हिनिंग प्राइमोज किंवा त्याला प्राइम रोज म्हटलं तरी चालेल. इव्हिनिंग प्राइमोज म्हणजे काय? तर द प्लांट विच इमिट फ्रॅग्रन्स. रोज, प्राइम रोज म्हणा आपण त्याला, परफेक्टली प्राइम रोज. रोज फॅमिली म्हटलं त्याचा अर्थ त्या फ्लावर मधून काहीतरी सुगंध तुम्हाला मिळू शकते. सो द प्लांट कॅन, द फ्लावर्स ऑफ दिस प्लांट इमिट द फ्रॅग्रन्स. पण केव्हा इमिट करेल? ड्युरिंग द नाईट. कशा करता नाईटला? टू अट्रॅक्ट नॉक्टर्नल इन्सेक्ट्स. जे इन्सेक्ट रात्रीला वावरतात, जसं काजवा वगैरे असेल, तर अशा इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याकरता हे एक स्मेल रिलीज करतात. पण तो स्मेल केव्हा रिलीज होत असतो? ड्युरिंग द नाईट. म्हणून त्या प्लांटला म्हणायचं तुम्हाला इव्हिनिंग प्राइमरोज. प्रत्येक प्लांटचं कॉमन नेम आणि सायंटिफिक नेम महत्वाचं असतं बा. आता या प्लांटवर त्यांनी एक्सपेरिमेंट कसा केला? तर त्यांनी वाईल्ड प्लांटचा स्टडी केला असेल. वाईल्ड प्लांट, वाईल्ड म्हणजे काय? आपण याला म्हणू पॅरेंट प्लांट, जे ओरिजिनल होतं. त्याचे फ्लावर स्टडी केले, त्या फ्लावर मध्ये त्याला काही कॅरेक्टर्स आढळले, कलर असेल है ना, सेंट असेल. त्याच्यानंतर त्यांनी काही जनरेशनच्या नंतर स्टडी केला की या ओल्ड ओरिजिनल पॅरेंट मध्ये आणि नवीन प्रोजेनी मध्ये काय डिफरन्सेस आहेत. इथं मी लिहितो न्यू प्रोजेनी. आता पहा, न्यू प्रोजेनी जी होती इट वॉज म्युटंट. लक्षात ठेवायचं आहे, म्युटंटचा अर्थ काय होतो? ऑर्गॅनिझम विथ म्युटेशन्स. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये म्युटेशन घडलेले आहेत त्याला काय म्हणायचं तुम्हाला? म्युटंट स्पीशीज. जे ओरिजिनल होती त्याला वाईल्ड म्हणायचं आहे आणि ज्याच्यामध्ये बदल घडलेले आहेत त्याला म्हणायचं आहे म्युटंट. बदल का घडले, कसे घडले याचं डिस्क्रिप्शन याच्यात नाही आहे. ही थिअरी आहे, हे त्या व्यक्तीचा फक्त अंदाज आहे का काही कारणास्तव त्याच्यामध्ये बदल घडले, नेचरने ते बदल घडून आणले. मग बदल घडलेल्या जे स्पीशीज होत्या त्या पॅरेंट पासून एकदम वेगळ्या दिसल्या. मग वेगळ्या का दिसल्या? तर मग ह्युगो दी व्हेरिसने अंदाज मांडलाय की जेव्हा जेव्हा पॅरेंटल ऑर्गॅनिझम मध्ये काय घडतात, चेंजेस घडतात, ऑल दॅट चेंजेस आर नोन टू बी म्युटेशन. आणि हळूहळू म्युटेशन घडू काय तयार होत असते? इट डेव्हलप्स इनटू द न्यू स्पीशीज. म्हणजे साध्या भाषेत तुम्ही लक्षात ठेवा की न्यू स्पीशीज कशी बनते? इट इज ड्यू टू द प्रोसेस ऑफ म्युटेशन.
कुठं घडलं, काय घडलं, जीन लेवलला घडलं की क्रोमोझोम, काही माहित नव्हतं. फक्त त्यांनी एक स्वतःचं स्टेटमेंट देऊन टाकलं की म्युटेशन कॉजेस द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. याला म्हणायचं तुम्हाला ह्युगो दी व्हेरीज थेअरी किंवा म्युटेशन थेअरी. लक्षात येईल का तुमच्या? एवढाच पॉस्टुलेट त्यांनी दिलं. आता याच्यावरून त्यांनी स्वतःचे काही सब पॉइंट्स मांडले पहा थेअरी बद्दल. तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं तर तुम्हाला हे पॉइंट्स लिहायचे असतात पहा. कोणकोणते पॉइंट्स त्यांनी थेअरी मध्ये मांडले पाहून घेऊ आपण. फीचर्स ऑफ द थेअरी. Features of the theory. Number 1. Mutations are the large, sudden and discontinuous. असं या सायंटिस्टचं मत आहे. ह्युगो दी व्हेरीज. लार्ज, स्पॉन्टॅनियस किंवा आपण त्यांनी जो शब्द वापरा ते वापरू, सडन अँड डिसकंटिन्युअस. काही फरक लक्षात येऊन राहिला का? डार्विननी म्युटेशनला कसं म्हटलं होतं? कंटिन्युअस. आता यांनी काय म्हटलंय? डिसकंटिन्युअस. त्यानंतर सेकंड, चेंजेस आर इनहेरिटेबल. त्यानंतर तीसरा पॉइंट, म्युटेशंस मे बी useful or harmful. त्याच्यानंतर शेवटचा आहे, these mutations are accumulated over a period of time and they form new species. अशा पद्धतीची थिअरी आहे. आता पाहून घेऊ आपण एक एक पॉइंट कसा आहे. स्पीसीज मध्ये म्युटेशन्स घडतात हा पहिला मुद्दा. आता ते म्युटेशन कसे राहतात? तर म्युटेशन हे लार्ज क्वांटिटी मध्ये व्हायला पाहिजे असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. ऍक्च्युली म्युटेशन कसं असते हे आपण नंतर पाहणार आहे, कारण सध्या आपल्याला काहीच माहित नाहीये. आपण जे पाहून राहिलो हे सगळे ओल्ड कन्सेप्ट आहेत. त्यावेळेस त्या लोकांना जशा जशा पद्धतीने ऑब्झर्वेशन आलं त्या पद्धतीने स्वतःचे कन्सेप्ट मांडले आणि म्हणून आपण त्याला थिअरीज म्हणून राहिलो. हे त्यांचे सिद्धांत आहेत. हे एक्झॅक्ट असतील का नाही हे काही कन्फर्म नाही. चॅप्टर स्टडी करताना त्याची समरी तुम्हाला माहित पाहिजे बरं, नाही तर काही त्याची थीम समजत नाही आणि पेपरमध्ये प्रश्न केले का त्याचा आन्सर पण येत नाही. ही थिअरी हायपोथेटिकल आहे, मी पहिलेही सांगितलंय. बरोबर. हा पहा, म्युटेशन्स आर लार्ज, एक तर जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सडन, स्पॉन्टेनियस व्हायला पाहिजे म्युटेशन. आणि डिसकंटिन्युअस. म्युटेशन स्टार्ट झालं का ते कंटिन्यू राहणार नाही, ते कुठेतरी थांबेल, परत म्युटेशन घडेल, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर म्युटेशन्स आर द इनहेरिटेबल चेंजेस. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की पॅरेंट मध्ये जे म्युटेशन घडले ते प्रोजिनीमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे, म्हणजे झाले पाहिजे. बरोबर आहे. तिसरा, द म्युटेशन्स आर युजफुल ऑर हार्मफुल. ऍक्च्युअल मध्ये काय, युजफुल जे व्हेरिएशन राहतात म्हणजे या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, युजफुल व्हेरिएशन आर इनहेरिटेबल, हे ट्रान्सफर होतात. आणि जे हार्मफुल व्हेरिएशन असतात दे बिकम पेरिश, ते नष्ट होऊन जातात. हे सगळे असे पॉइंट त्यांनी मांडले आहेत. हा जो पॉइंट आहे म्युटेशनचा हा डार्विनच्या सारखाच आहे. त्यांनी म्हटलं होतं की व्हेरिएशन्स मे बी फेवरेबल ऑर अनफेवरेबल. फेवरेबल असतील तर ते इनहेरिट होतात, अनफेवरेबल असतील तर त्याला नेचर डिस्कार्ड करते. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट, ऑल दीज म्युटेशन्स आर ऍक्युमुलेटेड. ऍक्युमुलेट म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते येणं, त्याला म्हणायचं ऍक्युमुलेट होणं. दे ऍक्युमुलेटेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि हळूहळू या म्युटेशनच्या नंतर काय तयार होत असेल, न्यू स्पीसीज. दिस इज अबाउट द म्युटेशनल थिअरी. काही कठीण नाही आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं त्यानं मांडलाय. शेवटी कन्सेप्ट तोच आहे, म्युटेशन होतात, चेंजेस होतात. बरोबर. या थेअरीला सुद्धा ऑब्जेक्शन्स होते. जी म्युटेशन थिअरी आहे याला सुद्धा काही ना काही ऑब्जेक्ट्स आहेत पहा. ऑब्जेक्शन्स टू दिस थिअरी.
कोणकोणते आहेत? नंबर 1, द म्युटेशन स्टडीड बाय रिस ह्युगो दी व्हेरिस वेअर क्रोमोझोमल ॲबेरेशन. नवीन नवीन टॉपिक तुमच्याकडे येऊन राहिले. क्रोमोझोमल ॲबेरेशन म्हणजे काय? की जे म्युटेशन क्रोमोझोमच्या लेवलला घडतात त्याला म्हणतात क्रोमोझोमल ॲबेरेशन. कसे घडतात? तर क्रोमोझोमचा एखादा पार्ट डिलीट होऊ शकतो, नवीन पार्ट इन्सर्ट होऊ शकतो, बदलू शकतो, त्याला म्हणायचं तुम्हाला क्रोमोझोमल ॲबेरेशन. हा कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये आहे समोर, ते आपण पाहणारच आहे. तर ऍक्च्युली या म्युटेशन थिअरीमध्ये जे एक्सप्लेन केले गेले म्युटेशन ते कोणते? ते जीन म्युटेशन नव्हते. ते कोणत्या लेवलचे होते? क्रोमोझोमल. त्याच्यामुळे ही थिअरी परफेक्ट नाही आहे. मॉडर्न कन्सेप्ट असा म्हणते की जीनच्या लेवलला जे म्युटेशन घडतात त्याच्याचमुळे इव्होल्युशन घडते, अदरवाईज घडत नाही. पण या ह्युगो दी व्हेरिसने जे म्हटलं त्यांनी काय म्हटलं? लार्ज म्युटेशन. लार्ज शब्द वापरला, याचा अर्थ कोणत्या लेवलला असतील? क्रोमोझोमलला. पण ऍक्च्युली म्युटेशन स्मॉल लेवलला पाहिजे असते. त्याच्यानंतर रेट ऑफ म्युटेशन वॉज व्हेरी लो. रेट ऑफ म्युटेशन वॉज व्हेरी लो. जे एक्सप्लेनेशन दिलाय ह्युगो दी व्हेरिसनी त्याच्यानुसार सांगितलेलं जे म्युटेशनचा रेट आहे तो म्युटेशनचा रेट कसा होता? एकदम कमी. इव्होल्युशन साठी जो बदल पाहिजे तो बदल जास्त प्रमाणात असायला पाहिजे. यांनी तेवढ्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकला नाही. सो द रेट ऑफ म्युटेशन एक्सप्लेन बाय दिस थिअरी वॉज व्हेरी लो. त्याच्यानंतर दिस थिअरी वॉज लिटल सिग्निफिकंट इन द पॉइंट ऑफ इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशनला एक्सप्लेन करू शकत नाही. या थिअरीमध्ये सांगितल्याप्रमाणे जे म्युटेशन्स आहेत हे म्युटेशन ऍक्च्युली नवीन स्पीसीजला बनवू शकत नाहीत. बरोबर आहे. हा आहे तुमचा म्युटेशन थिअरीचा पार्ट. बरोबर आहे. आता पाहायचे तुम्हाला ऍक्च्युअल कन्सेप्ट. म्हणजे हे जे डार्विनच्या थिअरीमध्ये व्हेरिएशन शब्द आला, म्युटेशन थिअरीमध्ये म्युटेशन वर्ड आला. म्हणजे आपण डार्विनचा कन्सेप्ट जर पाहिला, ऍक्च्युअल कन्सेप्ट, डार्विन याचं म्हणणं आहे की व्हेरिएशन घडतात. ते व्हेरिएशन कसे म्हणतात? तो म्हणते स्लो. बरोबर आहे. त्यानंतर ह्युगो दी व्हेरिसनं काय म्हटलंय? ह्युगो दी व्हेरिस याचं म्हणणं आहे का म्युटेशन कसे राहतात? दे आर लार्ज. हे झाले ओल्ड कन्सेप्ट. आता आपल्याला पाहायचं आहे ऍक्च्युअल कन्सेप्ट कसं आहे. इव्होल्युशन घडण्याकरता काय घडलं पाहिजे, काय कोणकोणत्या प्रोसेस घडल्या तर इव्होल्युशन घडते, चेंजेस बद्दल बोललो आपण. पहा, म्युटेशन्स आर लार्ज, त्यानंतर सडन अँड कंटिन्युअस. अशी जर प्रोसेस घडली, डिसकंटिन्युअस, अशी जर प्रोसेस घडली तरच काय घडू शकते? इव्होल्युशन. तुम्ही कोण घ्या पहा, म्युटेशन घडलं. एक तर म्युटेशन कसं घडते? स्मॉल क्वांटिटी मध्ये. मग स्मॉल म्युटेशन असेल तर त्याच्यामुळे होऊ शकते एखादंच कॅरेक्टर चेंज होईल आणि त्याच्यामुळे इव्होल्युशन घडलं असं आपण म्हणत नाही. तुम्ही ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घ्या. पॅरेंट पासून जेव्हा जनरेशन प्रोजेनी बनते त्या प्रोजेनीमध्ये किती सारे कॅरेक्टर्स वेगवेगळे राहतात. टॅलेंट असेल, बिहेवियर असेल, स्किन कलर असेल, हेअर कलर आहे, हेअर अरेंजमेंट आहे, नेचर ऑफ द बॉडी आहे. किती सारे कॅरेक्टर वेगळे आहेत, पण आपण त्याला नवीन स्पीसीज म्हणतो का? ह्युमन बिंग पासून बनणारे ह्युमन बिंगच आहेत. याचा अर्थ म्युटेशन जे आहेत ते स्मॉल लेवलला चालत नाही. इव्होल्युशन घडायचं असेल तर म्युटेशन शुड बी लार्ज, खूप जास्त क्वांटिटी मध्ये. आणि हे घडण्याकरता 1 आणि 2 वर्षाचा कालावधी लागत नाही, याला लागतं युग पूर्ण. ठीक आहे, हजारो वर्षाचा कालावधी लागते, नंतर कधी नवीन स्पीशीज बनत असते. सडन, स्पॉन्टेनियस, हे तर प्रत्येकामध्ये थीम सारखीच आहे. त्याच्यानंतर डिसकंटिन्युअस. सगळे म्युटेशन एकसारखे नसतात, वेगवेगळे राहतात, त्याला म्हणायचं तुम्हाला डिसकंटिन्युअस. बरोबर आहे. अशा पद्धतीने जर म्युटेशन घडले तरच इव्होल्युशन घडेल. हा जरा पहिला कन्सेप्ट आपला महत्वाचा. सेकंड, अ सिंगल स्टेप
जर समजा एकाच स्टेप मध्ये म्युटेशन घडलं, सिंगल स्टेप म्युटेशन, आणि याच्याच पासून जर नवीन स्पीशीज बनली, तर ऍक्च्युली ते नवीन स्पीशीज बनत नाही, त्याला साल्टेशन म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? साल्टेशन. म्हणजे कॅरेक्टर फक्त बदलून राहिले, नवीन स्पीशीज बनत नाहीये. परंतु या दोघांचं मत काय? डार्विन असो की ह्युगो दी व्हेरिस, म्युटेशन असो की व्हेरिएशन घडले की नवीन स्पीशीज बनली. पण असं घडत नाही. ती घडण्याकरता किती सारा कालावधी लागत असतो. म्हणून म्हटलंय की ऍक्च्युली कन्सेप्ट जो आहे तो असा आहे. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या मुद्द्यावरून एक क्लिअर होते की ऑर्गेनिक इव्होल्युशन मध्ये ही जी डार्विन आणि ह्युगो दी व्हेरिसची थिअरी आहे ही ऍक्सेप्टेड आहे, पण याला बऱ्याच प्रमाणात काय आहेत? ऑब्जेक्शन्स आहेत. कळून राहिलं का? या चॅप्टर मध्ये तुम्हाला बराचसा पार्ट जो आहे हा थेरॅटिकल आहे, पहिले सांगितलं तुम्हाला. बरोबर आहे, त्याला इलाज नाही काही. आता याच्यानंतरची जी थेरी आहे पहा, आपण फक्त इंट्रोडक्शन पाहू त्या थेरीचं. याच्यानंतरची थेरी शेवटची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे इव्होल्युशनचा समोरचा कन्सेप्ट आहे, थोडासा वेगळा आहे. इंट्रोडक्शन टू मॉडर्न सिंथेटिक थेरी. पहा, आपण कन्सेप्ट जो पोहरालो तो पोहरालो इव्होल्युशनचा. आणि इव्होल्युशनचं मिनिंग काय होत असतं? ग्रॅज्युअल चेंजेस. सगळ्यात महत्वाचा वर्ड आहे हा. याच चेंजेसला डार्विननं व्हेरिएशन म्हटलं, ह्युगो दी व्हेरिसनं म्युटेशन म्हटलं. काहीही असो, जोपर्यंत चेंज घडत नाही तोपर्यंत काय घडत नाही? इव्होल्युशन. इव्होल्युशनचा अर्थ तोच होतो ना, डेव्हलपमेंट होणं हळूहळू, पॅरेंट पेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टी तयार होणं, ओरिजिनल स्पीशीज पेक्षा नवीन काहीतरी बनणं, त्याला म्हणायचं इव्होल्युशन. म्हणजे व्हेन एव्हर देर इज अ चेंज इट लीड टू द इव्होल्युशन. आता या मॉडर्न सिंथेटिक थिअरीचं म्हणणं काय? या थिअरीनं कोणाला फॉलो केलं? दिस थिअरी फॉलोड डार्विन. डार्विनचाच कन्सेप्ट घेतलाय की ऑर्गॅनिझमच्या लेवलला व्हेरिएशन घडतात. फक्त फरक काय केला माहिती आहे काय? त्यांनी कन्सेप्ट कोणता वापरला? मॉडर्न. आणि तो कन्सेप्ट आहे म्युटेशन ऍट, किंवा आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणून. त्यांनी शब्द वापरला जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन, बरोबर आहे. म्हणजे जे व्हेरिएशन कोणत्या लेवलला घडतील? जीन लेवलला घडतील. आता ते कसे घडतात? जीन पासून, डीएनए पासून तर क्रोमोझोम पर्यंत तो सगळा चेंज जो आहे तो तुम्हाला या लेसन मध्ये, या या थेरी मध्ये स्टडी करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे जेनेटिक लेवलला. आणि परत दुसरा मुद्दा, हे जे व्हेरिएशन आहेत हे एका ऑर्गॅनिझम पुरते नाही स्टडी केले. हे ज्या दोन थिरीज आपण आता पाहिल्या त्यांनी एक किंवा दोन ऑर्गॅनिझमचा स्टडी केला, आय मीन स्पीशीज. बरोबर आहे. जसं डार्विन मध्ये त्यांनी बर्ड्सचा यूज केला, फिंचेस म्हणतात त्याला, डार्विन फिंचेस, किंवा कासव, टॉर्टाईज, त्याच्यामध्ये स्टडी केला. आणि जो ह्युगो दी व्हेरिस होता त्यांनी प्लांटवर स्टडी केला. कोणतं प्लांट? तर एव्हेनिंग प्रायमोज. परंतु या मॉडर्न सिंथेटिक थिअरीचं म्हणणं असं आहे की व्हेरिएशन जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत ऍट दी पॉप्युलेशन लेवल. आणि मग आपल्याला माहित आहे पॉप्युलेशन म्हटलं काय? इट इज ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. जेव्हा व्हेरायटीच्या इंडिव्हिज्युअल मध्ये काहीतरी बदल घडतात, त्या बदलमुळे काहीतरी नवीन स्पीशीज बनेल हळूहळू, आणि नंतर इव्होल्युशन घडणार. बरोबर आहे. थोडासा कन्सेप्ट बदलला, लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग आता हे जे पॉप्युलेशन आपण पाहणार आहोत, तुम्हाला या लेसन मध्ये जे पॉप्युलेशन स्टडी करायचे आहे त्याची पण एक वेगळी टर्म आहे पहा. इट इज कॉल्ड जेनेटिक पॉप्युलेशन. याचा अर्थ हा होतो ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. मी तुम्हाला व्याख्या सांगलो जेनेटिक पॉप्युलेशनची. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीशीज, हा पहिला मुद्दा. सेम स्पीशीज म्हटलं म्हणजे ते पॉप्युलेशन झाली. आणि नंतरचा कन्सेप्ट आहे इंटरब्रीडिंग. अमॉंग देमसेल्व्स.
एकतर एका स्पीशीजचे इंडिव्हिज्युअल आहेत, पण त्या स्पीशीज मध्ये काय व्हायला पाहिजे, इंटर ब्रीडिंग. इंटर ब्रीडिंगचा अर्थ काय होतो, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन व्हायला पाहिजे, नवीन प्रोजेनी बनली पाहिजे. असं जर घडत असेल तर त्याला म्हणायचं तुम्हाला जेनेटिक पॉप्युलेशन. आता या पॉप्युलेशन मध्ये चेंजेस कसे घडतात ते आपण उद्याला पाहू. ठीक आहे.